सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. करिता बरोबरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहावसी. काही न लगे एक भावची कार, तुका मनियान विठोबाची. करिता बरोबरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहावसी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, श्री पांडुरंग विठ्ठला. बोला सगळ्यांनी एका तालात हरी सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. करिता बरोबरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहावसी. आदिनाथ उमा मचिंद्र गोर, 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 आदिनाथ उमा मचिंद्र नमन माझे, नमन माझे, ज्ञानेश्वर सोपान माय मुक्ताबाई, ज्ञानेश्वर सोपान माय मुक्ताबाई. गहिनी निवृत्तीस नमन, नमन माझे, नमन माझे, ज्ञानेश्वर सोपान
तयाची या तयाची या तयाची या ज्ञानेश्वर सोपान माय मुक्ताबाई ज्ञानेश्वर सोपान माय मुक्ताबाई तयाची या तयाची विनंती माझी पंढरीनाथा जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची नमस्कारुणी आता नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसत्वं मम जिव्हाग्रे सर्व विद्या प्रदा भव लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजीवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ज्या ज्या ठिकाणी मन जाये माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरुण केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी निवृत्ती नाथांचे चरणी शरण एका जनार्दनी विठ्ठल सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता बरोबरी दुरावसी धुरी भवाची पुरी वहावसी महाराष्ट्राची लोकपरंपरा लोकसंस्कृती ज्या वारकरी संप्रदायामध्ये सामावलेली आहे त्या वारकरी संप्रदायाचा मूळ पाया म्हणजे विश्वगुरु संतश्रेष्ठ मूळ स्थान म्हणजे विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज वारकरी संप्रदायाचा पाया म्हणजे ज्ञानोबा आहे आणि याच वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभून दिसणारे श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबा आहे श्री तुकोबा यांच्या मुखरविंदातून बाहेर पडलेली 375 वर्षापूर्वीची शब्दवाणी आजच्या कीर्तनाकरता निवडली आहे विठ्ठल अभंग जो निवडलाय तो अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा आहे कोणाचा आहे बोलत चला मी तुमच्या घरातला आहे तुम्ही माझ्या घरातले असं समजून मला प्रतिसाद देत चला कथा आणि कीर्तन हे संवादात्मक असलं पाहिजे वक्त्याने विचारावं आणि श्रोत्याने सांगावं असं जर कथा आणि कीर्तन जर असलं तर कीर्तनामध्ये रंगदेवता प्रगट होत असते आणि कीर्तनामध्ये रंगदेवता प्रगट झाली की कीर्तनाची वेळ कधी संपून जाते आपल्याला सुद्धा कळत नाही म्हणून कीर्तनामध्ये रंगदेवता प्रगट व्हावी याकरता मला प्रतिसाद देत चला विठ्ठल टाळी अभंग जो निवडलाय तो अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा आहे कोणाचा आहे आता जमला असं बोलत चला शिवाजी बाबा शंभू महाराज शंकर महाराज मयूर दादा किरण महाराज आता तुम्ही पडून घेतलं तरी चालेल आता आमचं जमलं जगद्गुरु तुकोबा यांचा अभंग या सेवेकरता या चिंतनाकरता या सप्ताहातील 3ऱ्या दिवसाच्या कीर्तन पर्व काळावरती कीर्तन सेवेकरता आपणा सर्व दिग्गज मंडळींच्या समोर पोहोचवलाय किंवा मांडण्याचा प्रयत्न केलाय निवडलेल्या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबा स्वतःच्या वेळातला वेळ खर्च करतायत
आणि तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाचा जन्म सार्थकी लागला पाहिजे हा हेतू मनामध्ये ठेवून तुम्हा आम्हाला सामान्य जीवाला सावरण्याचं, सावध करण्याचं, शिकवण्याचं काम करतायत विठ्ठल. तुमचा आमचा प्रत्येकाचा जो मनुष्य जन्म आहे हा जन्म सार्थकी लागला पाहिजे हा हेतू मनामध्ये ठेवून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, बाबा हो तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला सांगतो तुम्ही पांडुरंगाला भजा. सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला. आणि आता जर आपण पांडुरंगाला भजलो नाही, विठ्ठलाला शरण गेलो नाही, त्याच्या चरणावरती आपला पवित्र माथा टेकवला नाही, आपल्या अंतकरणातलं प्रेम त्याच्या चरणावरती ओतलं नाही, त्याच्या चरणाला या जन्मामध्ये घट्ट मिठी मारता आली नाही, तर नाही तरी गेला जन्म वाया. आपला जन्म पूर्णपणे वाया गेल्याशिवाय राहणार नाही. आणि पांडुरंगाला न भजता, विठ्ठलाला शरण न जाता जेवढा आपण प्रपंचामध्ये मिळवण्याचा प्रयत्न करतो तेवढे आपण देवापासून लांबच लांब, लांबच लांब, लांबच लांब निघून जातो. हे माझ्या मनाचं नाही, यालाही जगद्गुरु तुकोबरायांचा पुरावा आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, करिता बरोबरी दुरावसी दुरी आणि भवाची पुरी वहावसी. मग पांडुरंगाला भजण्याकरता, विठ्ठलाला शरण जाण्याकरता, पांडुरंगाच्या चरणावरती माथा टेकवण्याकरता आपल्याकडे गडगंध श्रीमंती अशी असली पाहिजे अशातला काही भाग नाही. पांडुरंगाला शरण जाण्याकरता आपल्याकडे भला मोठा बंगला असला पाहिजे अशातला काही भाग नाही. पांडुरंगाला शरण जाण्याकरता आपल्याकडे मोठी चारचाकी गाडी असली पाहिजे अशातला काही भाग नाही. पांडुरंगाला शरण जाण्याकरता या सगळ्या गोष्टींच्या व्यतिरिक्त तुमच्या आमच्या अंतकरणातला शुद्ध भाव, शुद्ध प्रेम देवाला पाहिजे. काही न लगे एक भावची कारण तुका म्हणी आन. आन म्हणजे शपथ. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुका म्हणी आन विठोबाची करिता बरोबरी दुरावसी दुरी अनुभवाची पुरी वहावसी विठ्ठल विठ्ठला. अशा अर्थाचा एक सरळ सरळ सोपा सोपा बहुतेकांच्या परिचयातला अभंग या चिंतनाकरता, या कीर्तनाकरता, या सेवेकरता, या विचारपुष्पाकरता, या संकीर्तन सोहळ्याकरता आपण सर्व दिग्गज मंडळींच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. या सेवेला, या चिंतनाला, या विचारपुष्पाला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार दिन हे वक्त्याचं कर्तव्य असतं. तद्वत याच न्यायाने अगदी थोडासा स्पर्श करतो आणि पुढे सरकतो. हा कार्यक्रम किम निमित्ताने, कशा निमित्ताने, प्रत्येकाला ज्ञाते, प्रत्येकाला माहिती, प्रत्येकाला कल्पना आहे, प्रत्येकाला ठाऊक आहे, प्रत्येकाला स्तृत आहे. पण तरीसुद्धा सांगणं हे सांगणारच किंबहुना वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत असतं. या न्यायाने अगदी थोडासा स्पर्श करतो आणि पुढे सरकतो. सालाबदाप्रमाणे गेल्या 42 वर्षापासून जो आनंद आपण लुटत आलोय तोच आनंद याही वर्षी म्हणजे 43व्या वर्षी आपल्या सगळ्यांच्या एकोप्याने, एकमताने, एक विचाराने, एकत्रीकरणाने, सगळ्यांच्या संघर्षाने 43व्या वर्षी याही वर्षी हा सोहळा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पूर्णत्वाला जातोय. थोर साधू संतांच्या कृपाशीर्वादाने हा सोहळा पूर्णत्वाच्या दिशेला जातोय. त्यापैकी वैकुंठवासी हरिभक्तपरायण शिवाजी महाराज गवडी असतील, त्याच पद्धतीने हरिभक्तपरायण श्री आनंद महाराज गणेश गावकर असतील. हे महाराज मंडळींच्या मार्गदर्शनाखाली, शुभाशा प्रेरणेने, तसेच माझ्यावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व वारकरी संप्रदायाचे पाईक ते होते. पण काळाला पावलं नाही, काळाने झडप घातली आणि आमच्या हरिमहाराजांच्या जीवनातून बाप नावाचं पात्र हिरावून घेऊन गेला काळ. ते वैकुंठवासी हरिभक्तपरायण शत्रुघ्न महाराज गतीर बाबांच्या शुभाशा आशीर्वादाने, समस्त ग्रामस्थांच्या एकोप्याने, सगळ्या सप्ताह कमिटीच्या सहकार्याने, माझ्या सगळ्या तरुण मित्रमंडळीच्या सहकार्याने, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळीच्या सहकार्याने, गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, पोलीस पाटील, चेअरमन, उपचेअरमन सगळ्यांच्या एकोप्याने, सगळ्यांच्या सहकार्याने, राजकीय क्षेत्रातील, पारमार्थिक क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील सगळ्याच्या सगळ्या मंडळींच्या एकोप्याने, एक विचाराने, एक मताने, परिसरातील सगळ्या ग्रामस्थ मंडळीच्या, परिसरातील सगळ्या परमार्थनिष्ठ व्यक्तिमत्वांच्या एकोप्याने, सहकार्याने, मग त्यापैकी दात्याने असेल, जिव्हाळे असेल, चुकेने असेल, दीक्षी असेल, त्याच पद्धतीने ओझर असेल, परिसरातील ओणे असेल, परिसरातील सगळे परमार्थनिष्ठ व्यक्तिमत्व सगळ्यांच्या एकोप्याने, सगळ्यांच्या सहकार्याने, गोड गुणीजनांच्या सहकार्याने याही वर्षी हा सोहळा पूर्णत्वाच्या दिशेला जातो. आणि या सोहळ्यातील आजची 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा विठ्ठल आणि या कीर्तन रूपी सेवेकरता उपस्थित उभ्या महाराष्ट्राला पूज्य झालेले सगळे दिग्गज रत्न, दिग्गज मंडळी या कीर्तनाकरता उपस्थित आहेत. त्या कीर्तनातील पहिली पंचपदी ज्यांनी गोड पद्धतीने गायली आणि आपणा सर्वांना मंत्रमुग्ध केलं, गेल्या अनेक वर्षापासून ज्यांचा गोड आवाज आपल्या गावाला ऐकायला मिळतोय, त्या आदरणीय वंदनीय छबू महाराज गवडी या कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत. महाराजांच्या पवित्र चरणाला पवित्र अंतकरणानं वंदन करतो. त्याच पद्धतीने गोड गळ्याचे धने, ज्येष्ठ गुणीजन म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतो
ते आदरणीय वंदने आमचे शंकर महाराज, ते या कीर्तनाकरता उपस्थित आहे, तुम्हालाही वंदन करतो. आपल्या गावाला गेल्या काही वर्षापासून ज्यांच्या आवाजाचा गोडवा खऱ्या अर्थाने मिळतोय आणि ऐकायला मिळतोय, गायन क्षेत्रातील हिरे, महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, दोनही जीवलग आदरणीय वंदनीय शिवाजी बाबा बिराजदार, ते या कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत, तुम्हालाही वंदन करतो. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील एक ट्रेंडिंगचा आवाज सध्याचा, पाठीमागे राजकीय क्षेत्रातील मोठं नाव गुलाबराव पाटील यांच्या जन्म उत्सवाच्या निमित्ताने, वाढदिवसाच्या निमित्ताने मोठा सोहळा, मोठा सप्ताह त्या ठिकाणी संपन्न झाला. तिकडे त्या सप्ताहामध्ये खऱ्या अर्थाने संपूर्ण मंडप ज्यांच्या आवाजाची आतुरता करत होता, तो आवाज आपल्या दीक्षी गावापर्यंत येऊन पोहोचला आहे. त्या आदरणीय वंदने आमचे मयूर महाराज आहेत. महाराजांच्या पवित्र चरणाला पवित्र अंतकरणानं वंदन करतो. दोन्ही बाजूला 2 मृदुंगाचार्य आहेत, तशी कीर्तनाकरता 3 मृदुंगाचार्य आहेत. सगळेच माझ्या जीवाचे आहेत. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील एक साथीचं वादन ज्यांच्याकडे पाहायला मिळतं, मृदुंग सेवक, मृदुंग साधनेच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्राला गवसणी घालणारे व्यक्तिमत्व, एक नम्रतेने जीवन जगणारे व्यक्तिमत्व, कीर्तनकार लहान असो नाहीतर कीर्तनकार मोठा असो, तेवढ्याच पूर्ततेने कीर्तनामध्ये सहकार्य करणारे व्यक्तिमत्व आदरणीय वंदन आमचे किरण महाराज गोसावी या कीर्तनाकरता उपस्थित आहे. तुम्हाला वंदन करतो. गोड पखवाज वादय, खूप सुंदर सेवा आहे. आणि साधना जीवनामध्ये, साधनेशिवाय जीवनामध्ये काही खऱ्या अर्थाने आपल्याला मिळत नाही. मृदुंग वाजवण्याकरता तितकी साधना असावी लागते, गायन करण्याकरता सुद्धा तितकी साधना असावी लागते. आणि हे सगळे साधनेची मंडळी आहेत. आणि या साधनेच्या जोरावरती आपल्या कानाला मंत्रमुग्ध ते करतायत. किरण महाराज मृदुंगाच्या माध्यमातून मंत्रमुग्ध करतायत. किरण महाराजांचा मृदुंग जर आपण ऐकला तर आपलं हृदय सुद्धा डोलतं गड्या, एवढा गोड मृदुंग त्यांचा आहे. पाठीमागे माझा पुण्यात कार्यक्रम झाला, बाबा उंडरी गावामध्ये माझा कार्यक्रम होता. एक 4-5 वर्षापासून तिथं सेवा असते. पाठीमागच्या वर्षी किरण महाराजांना मी घेऊन गेलो होतो तिथं माझ्यासोबत. त्यांनी मला वादक सांगितलं होता. खऱ्या अर्थाने तिथं सगळे श्रीमंत लोक, गुंठेवारी, काही कमी तिकडं, पण खऱ्या अर्थाने हे सगळे माणसं कीर्तनाकरता उपस्थित होते. किरण महाराजांनी एवढा गोड मृदुंग वाजवला. आता चाली करता जसं त्यांनी गोड सहकार्य केलं, तसं तिथं सुद्धा एवढं सुंदर वातावरण तयार केलं होतं. कीर्तन संपल्यानंतर लोक मला भेटण्याच्या अगोदर त्यांना भेटत होते. आणि स्वाभिमानाची गोष्ट सांगू, अजून पुढे थोडी ताळी वाजवा तुम्ही. स्वाभिमानाची गोष्ट सांगू, एका माणसाने त्यांच्या मृदुंग साधनेवरती खुश होऊन माझ्या देखत 5,000 रुपयाचं बक्षीस त्यांना दिलं होतं. हे रत्न आपल्या परिसरातले आहेत, आपल्या भागातले आहेत, वारकरी संप्रदायाचे पाईक आहेत, साधक आहेत. खऱ्या अर्थाने किरण महाराज आहेत. महाराजांनाही वंदन करतो. त्याच पद्धतीने आमच्या गावचं वैभव, आमच्या गावचं भूषण, ज्येष्ठ कीर्तनकार शरदजी महाराज खालकर यांचे चिरंजीव तेजस महाराज खालकर, ते या कीर्तनाकरता उपस्थित आहेत. तुम्हालाही वंदन करतो. त्याच पद्धतीने या सप्ताहाकरता बाबा जरी नसले, शत्रुघ्न बाबा, तरी त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून त्यांची परंपरा टिकून ठेवण्याकरता माझे जीवलग मित्र हरिदास महाराज आहेत. महाराजांना वंदन करतो. आमच्या किरण महाराजांची, तेजस महाराजांची थाप असेल, चबू महाराजांचा, शंकर महाराजांचा, शिवाजी बाबांचा, मयूरदादांचा आणि माझी थोडीफार बडबड असेल, यांचा आवाज असेल, तुमच्या कानापर्यंत गोड पद्धतीने जे पोचवण्याचं काम करतायत, ते माझे जीवलग मित्र, साऊंड टीमचे संचालक आदरणीय वंदनीय संतोष भाऊ, तुम्हाला खूप मनापासून धन्यवाद देतो. आल्यानंतर त्यांना काही सांगावं लागत नाही. इको द्या, ट्रबल द्या, गेन द्या, बेस द्या, काही सांगावं लागत नाही. कीर्तनकाराच्या चेहऱ्याकडे पाहून जे ओळखतात ते साऊंड सिस्टीमवाले जात आहेत. तुम्हालाही वंदन करतो. आणि बाकीच्या ठिकाणी जर बघितलं ना तर सप्ताहाकरता एक साऊंडवाला भेटणं अवघड असतं. पण आजच्या कीर्तनाकरता 2-2 साऊंडवाले आहेत. आदरणीय आमचे मनोज दादा गांगुर्डे, तेही ढकांब्यावरून इथपर्यंत येऊन पोचले. तुम्हालाही वंदन करतो. खऱ्या अर्थाने पशुवैद्यकीय खात्यामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे, डॉक्टर संकेतजी जाधव, तेही या कीर्तनाकरता इथपर्यंत येऊन पोचले. तुम्हालाही वंदन करतो. त्याच पद्धतीने उत्कृष्ट फार्मासिस्ट आदरणीय वंदने आमचे अमोलदादा ढाकणे, तळेगाववरून इथपर्यंत येऊन पोचले. तुम्हालाही वंदन करतो. माझे जीवलग मित्र, एक युवा उद्योजक, माझे जीवलग मित्र आणि वारकरी संप्रदायाचे पाईक, पांडुरंग परमात्माचे वारकरी आणि विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तनाथांच्या चरणाबद्दल नितांत निष्ठा ज्यांच्या मनाचे, ते आदरणीय वंदने आमचे शुभम दादा पिंगळे, ते या कार्यक्रमाकरता उपस्थित आहे. तुम्हालाही वंदन करतो. त्याच पद्धतीने सुकेण्यावरून आलेली माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे राजूभाऊ भंडारे, तेही उपस्थित आहे. तुम्हालाही वंदन करतो. आमचे तेजस दादा गांगुर्डे, तेही या कार्यक्रमाकरता उपस्थित आहे. तुम्हालाही वंदन करतो. सगळेच जीवलग मंडळ, एखाद्याचं नाव घ्यायचं आणि एखाद्याचं राहून जाण्यापेक्षा सगळेच जण माझ्या जीवाचे हात, सगळ्यांच्या चरणाला पवित्र अंतःकरणानं वंदन आणि कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल अभंग जो निवडलाय तो अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. आता बारकाई नाही का,
बरोबर 11 वाजेपर्यंत मी तुमच्याशी बोलणार आहे. अगदी थोडंच सांगणारे, गोड सांगणारे, तुमच्या प्रत्येकाच्या मनाला पटेल, रुचेल, आवडेल अशा भाषेमध्ये कीर्तन सगळ्यांच्या मनापर्यंत पोहोचवणारे. फक्त विनंती आहे की सर्वांगाचे कान करून ऐका, विक्षेप कोणी करू नका. अभंग जो निवडलाय तो अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि निवडलेल्या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय स्वतःच्या वेळातला वेळ खर्च करतायत आणि तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाचा जन्म सार्थकी लागला पाहिजे हा हेतू मनावर ठेवून तुम्हाला आम्हाला सावरण्याचं, सावध करण्याचं, शिकवण्याचं काम करतायत. जे जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला शिकवतायत त्या जगद्गुरु तुकोबरायांचा आणि तुमचा आमचा व्यावहारिक दृष्टिकोनातून काहीही एक नातेसंबंध नाही आहे का? बोला बोला, आहे का? झोपले का काय? बोला ना, आहे का? नाही. जगद्गुरु तुकोबराय तुमच्या आमचे काका लागतात का? नाही. मामा लागतात का? नाही. भाऊ लागतात का? नाही. चुलते लागतात का? नाही. कोणी भाऊबंद लागतात का? नाही. कोणी नातेवाईक लागतात का? अजिबात नाही. जगद्गुरु तुकोबराय तुमचे आमचे भाऊ लागत नाही, दादा लागत नाही, चुलते लागत नाही, काका लागत नाही, कोणी भाऊबंद लागत नाही, कोणी नातेवाईक लागत नाही. पण तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबरायांनी स्वतःच्या वेळातला वेळ खर्च करावा आणि 375 वर्षापूर्वी वयाच्या 42व्या वर्षापर्यंत जीवन जगत असताना तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाचा जन्म सार्थकी लागला पाहिजे हा हेतू मनावर ठेवून तुम्हाला आम्हाला आपुलकीने प्रेम वाटण्याचं काम करावं. तसं जर पाहायला गेलं तर जगद्गुरु तुकोबरायांचा तुमचा आमचा काही एक नातेसंबंध नसताना सुद्धा जगद्गुरु तुकोबरायांनी तुम्हाला आम्हाला का शिकवलं असेल? बुडता है जा शिवाजी बाबांनी आपल्या मनापर्यंत पोहोचवला. बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाचा कळवळा जगद्गुरु तुकोबरायांना यावा आणि स्वतःच्या वेळातला वेळ खर्च करून जगद्गुरु तुकोबरायांनी तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाला प्रेम वाटण्याचं काम करावं. तसं जर पाहायला गेलं तर काय गरज होती जगद्गुरु तुकोबरायांना तुम्हाला आम्हाला सावरण्याची? एक उलटा विचार करा, काय गरज होती? आताच्या अलीकडच्या काळामध्ये जसे आपल्यासारखे मंडळी स्वार्थाने जीवन जगतात, माफी मागून बोलतो थोडंसं, बहुतेकांना पचेल बहुतेकांना पचणार नाही, पण स्पष्ट बोलतो थोडंसं ऐका. अलीकडच्या काळामध्ये आपल्यासारखे अनेक मंडळी जसे स्वार्थाने जीवन जगतात तसं त्या काळामध्ये जगद्गुरु तुकोबारे स्वार्थाने जीवन जगले असते तर जगद्गुरु तुकोबाने स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून घेता आला नसता का? जर स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये जीवन जगत असताना जगद्गुरु तुकोबांनी परमार्थ केला असता, कीर्तन केले असते, नामस्मरण केलं असतं, नामचिंतन केलं असतं, प्रकाशाच्या मार्गाने वाटचाल केली असती तरी सुद्धा वैयक्तिक स्वतःच्या जीवनाचा उद्धार जगद्गुरु तुकोबांना करून घेता आला असता. पण नाही, आपण जी भगवत भक्ती करतोय, आपण जी नामसाधना करतोय, आपण जो परमार्थ करतोय, आपण जे भगवत चिंतन करतोय आणि आपण ज्या प्रकाशाच्या मार्गाने चाललोय त्याच प्रकाशाच्या मार्गाने या सामान्य जीवाने यावं आणि जन्म सार्थकी लावून घ्यावा या अपेक्षा जगद्गुरु तुकोबारायांच्या मनाची होती. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारांनी स्वतःच्या वेळातला वेळ खर्च केला आणि तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाला सावरण्याचं, सावध करण्याचं, शिकवण्याचं काम केलं. जगद्गुरु तुकोबारच नाही हो, या विश्वाच्या पाठीवरती या महाराष्ट्र भूमीला जेवढे काही सकल संत महात्मे मिळाले त्या सगळ्याच्या सगळ्या संतांनी स्वतःच्या वेळातला वेळ खर्च केला आणि तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाला योग्य मार्ग दाखवण्याचं काम केलं. सगळे संत संबंध वारकरी संप्रदायाचं मूळ स्थान आता आपण ज्यांच्या सानिध्यात जीवन जगतोय ते विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तनाथ महाराज. निवृत्तनाथ महाराज म्हणजे वारकरी संप्रदायाचं मूळ स्थान आहे. आणि आपल्याला काही कमी नाही मंडळी नाशिककरांना. नाशिककर परमार्थाने श्रीमंत आहे आणि नाशिककर व्यवहाराने सुद्धा श्रीमंत आहे. पटवून देईल तुम्हाला, तसं बोलणार नाही. नाशिककरांना काही कमी नाही, जिकडे तिकडे आनंदी आनंद नाशिककरांकडे. नाशिककर व्यवहाराने श्रीमंत आहे आणि नाशिककर परमार्थाने बाकीच्या जिल्ह्यांपेक्षा काहीतरी काकणभर श्रेष्ठ आहे. मान्य करावं लागेल आपल्याला. व्यवहाराने किती श्रीमंत आहे सांगून जाईल तुम्हाला. महाराष्ट्रभर फिरत असताना तुम्ही कोणत्याही मोठ्या मठात जा आणि कोणत्याही मोठ्या मंदिरात जा, देणगीदारांची यादी जर बघितली तर सगळ्यात जास्त नावं नाशिककरांची पाहायला मिळतात आपल्याला. एवढे व्यवहाराने श्रीमंत आहे नाशिककर.
आणि त्यातल्या त्यात निफाड तालुक्याला काही कमी नाही. निफाड तालुका म्हणजे आपला कॅलिफोर्नियाचे काही कमी नाही. जिकडे तिकडे आनंद आहे. आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून व्यावहारिक श्रीमंती किती मोठी आहे हे मला महत्वाचं वाटत नाही, पण पारमार्थिक श्रीमंती तुमच्या मनापर्यंत पोहोचवेल नाशिक जिल्ह्याची किती मोठी आहे. आपल्या नाशिककरांना नाही अयोध्येला जाता आलं ठीक आहे, आपल्या नाशिककरांना नाही द्वारकेला जाता आलं ठीक आहे, आपल्या नाशिककरांना नाही काशीला जाता आलं ठीक आहे, आपल्या नाशिककरांना नाही चारीधाम यात्रा करता आल्या ठीक आहे, पण विश्वाच्या पाठीवरती जेवढे काही तीर्थक्षेत्र आहेत हे तीर्थक्षेत्र ज्यांच्या चरणाजवळ आहे ते चरण तुमच्या आमच्या नाशिककरांजवळ आहे. आपण श्रीमंत माणसं आहे म्हणतोय, काही कमी नाही. कोणाच्या चरणाजवळ? सकळ ही तीर्थ निवृत्तीचे पायी आणि ते ते बुडी दे माझे मना. जिकडे तिकडे आनंदी आनंद आहे आपल्याला. आणि म्हणून सगळ्याच्या सगळ्या तीर्थक्षेत्रांचं दर्शन एकदाच तुमच्या आमच्या पदरात फळ पडावं त्याचं ही अपेक्षा जर आपल्या मनाची असेल तर न चुकता प्रत्येक महिन्यातील वद्यवारीला निवृत्तनाथांच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचणं आपलं काम आहे गाड्या, आपलं काम आहे. खूप श्रीमंत तीर्थक्षेत्र आपल्या जवळ आहे. साक्षात भगवान शिवाचा अवतार आपल्या जवळ आहे. आपण श्रीमंत लोक काही कमी नाही आपल्याला. सकळ ही तीर्थ निवृत्तीचे पायी. कोणाचा अवतार आहे? विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दाता. झाकली मूठ यांचं असं म्हणून आपलं बरं चालू. सदा शिवाचा अवतार आणि स्वामी निवृत्ती दातार. एवढी श्रीमंती आपल्या नाशिककरांजवळ आहे. महिन्याच्या 2 वाऱ्या असतात, 2 एकादशी असतात, एक शुद्ध आणि एक वद्य. शुद्ध एकादशी म्हणजे पांडुरंगाची वारी, देवाची वारी, आणि वद्य एकादशी म्हणजे संतांची वारी. प्रत्येक वद्य एकादशीला आपल्या जवळचं तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर जाता आलं पाहिजे आपल्याला. आपला पवित्र माता टेकवता आला पाहिजे आपल्याला. आणि एक सांगू मंडळी, वटपौर्णिमेच्या पर्व काळावरती जो विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तनाथ महाराजांचा पायी पालखी सोहळा वैकुंठ पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतो ना, त्या पायी पालखी सोहळ्यामध्ये सुद्धा सामील होणं आपलं काम आहे. नुसतं एकट्या निवृत्तनाथांसोबत चालायचं भाग्य मिळत नाही. विश्वाच्या पाठीवरती जेवढे काही तीर्थक्षेत्र आहेत हे सगळेच्या सगळे तीर्थक्षेत्र आपण सोबत घेऊन चालण्याचं भाग्य आपल्या पदरात पडतं. एवढी मोठी श्रीमंती नाशिककरांकडे आहे. मला सांगण्याचा मुद्दा इथपर्यंतच आहे. विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तनाथ महाराज म्हणजे वारकरी संप्रदायाचं मूळ स्थान. या मूळ स्थानापासून वारकरी संप्रदायातल्या फळीतले शेवटचे संत संतश्रेष्ठ निळोबराय, या निळोबरायांपर्यंत जेवढे काही सकल संत महात्मे या महाराष्ट्र भूमीला मिळाले त्या सगळ्याच्या सगळ्या संतांनी स्वतःच्या वेळातला वेळ खर्च केला आणि तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाला नितांत प्रेम वाटण्याचं काम केलं. काही नातेसंबंध नाही संतांचा तुमचा आमचा, पण नितांत प्रेम वाटलं. आणि बारकाईने जर विचार जर केला तर या विश्वाच्या पाठीवरती, जगाच्या पाठीवरती तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, बंगल्यातला असू द्या, झोपडीतला असू द्या, रस्त्यावरचा असू द्या,
कसाही जरी असला तरी तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये नितांत आणि निस्वार्थ भावनेने प्रेम करणारे 2 वर्ग सांगितले. किती वर्ग सांगितले? किती किती 2 वर्ग सांगितलेत. पहिला वर्ग सांगितलाय प्रापंचिक म्हणजे व्यावहारिक वर्ग, आणि दुसरा वर्ग सांगितलाय पारमार्थिक वर्ग. व्यावहारिक वर्गाचा, प्रापंचिक वर्गाचा, संसारिक वर्गाचा विचार जर केला तर प्रापंचिक दृष्टिकोनातून नितांत आणि निस्वार्थ भावनेने प्रेम करणारे 2 पात्र सांगितलेत, आणि पारमार्थिक वर्गाचा विचार जर केला तर पारमार्थिक दृष्टिकोनातून नितांत आणि निस्वार्थ भावनेने प्रेम करणारं फक्त एकच पात्र सांगितलंय. या व्यावहारिक दृष्टिकोनातून, व्यावहारिक दृष्टिकोनातला विचार जर केला तर तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये नितांत आणि निस्वार्थ भावनेने प्रेम करणारे जे 2 पात्र सांगितलेत त्यापैकी पहिलं पात्र सांगितलंय आई नावाचं अस्तित्व, दुसरं पात्र सांगितले बाप नावाचं अस्तित्व. आता अलीकडच्या काळामध्ये लोक आमच्यावरची टीका करतात. महाराज लोक कीर्तनामध्ये आई सांगतात, महाराज लोक कीर्तनामध्ये बाप सांगतात, पण एक सांगू मंडळी, त्याच्या पलीकडचं वाक्य, ज्यांना घरातलाच देव समजला नाही त्यांच्याकरता मंदिरातला देव सांगून काय उपयोग हो. कधी कधी कीर्तनामध्ये बोलावं लागतं, आणि आमच्यासारखे कीर्तनकार लोक बोलतात यात नवल नाही. सकल संत महात्म्यांनी संत साहित्यामध्ये देव सोडून आणि संत सोडून व्यावहारिक दृष्टिकोनातलं जास्तीत जास्त वर्णन जर कोणाचं केलेलं असेल तर या 2च पात्रांचं पाहायला मिळतं, आई आणि बाप. जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ऐसे कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. आईच्या बाबतीतलं वर्णन, आणि बापाच्या बाबतीतलं वर्णन, बाप करी जोडी लेकुराची ओढी आपुली कुरवंडी वाळवणी. कसे जरी असले आपले आई वडील, कशी जरी असली आपली आई, आणि कसे जरी असले आपले वडील खऱ्या अर्थाने थकलेले असू द्या, भागलेले असू द्या, शिनलेले असू द्या, तरी सुद्धा अखेरच्या श्वासापर्यंत नितांत आणि निस्वार्थ भावनेने प्रेम करणारं जर पात्र जर कोणतं असेल तर माय नावाचं पात्र आणि बाप नावाचं पात्र आहे. गड्या किती जरी थकलेले असू द्या, किती जरी भागलेले असू द्या, शिनलेले असू द्या, हा जो महाराज तुमच्या सगळ्यांच्या समोर उभा आहे ना, माझ्या जीवनातून गेल्या 8 ते 9 वर्षापूर्वी बाप नावाचं पात्र कायमस्वरूपी गतप्राण झालं. वडील निघून गेल्यानंतर वडिलांचं प्रेम आईनंच द्यावं आणि आईचंही प्रेम आईनंच द्यावं. माझी अतिशक्ती, माझा मोठेपणा, माझा मीपणा मला तुमच्या मनापर्यंत पोहोचवायचं नाही. महत्त्वाचा मुद्दा आहे. जोपर्यंत वडील हयात होते तोपर्यंत वडिलांना वाटायचं माझ्या राहुलने, माझ्या मुलाने या कीर्तनाच्या माध्यमातून, या प्रवचनांच्या माध्यमातून, कथांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर नाव करावं, या अपेक्षा माझ्या वडिलांच्या मनाची होती. पण वडिलांच्या हयातीमध्ये मला ती अपेक्षा पूर्ण करता आली नाही. वडील गतप्राण झाले. आणि एक सांगू मंडळी, वडिलांच्या अगोदर जर आई निघून गेली तर वडिलांना फक्त वडिलांचं कर्तव्य पार पाडता येतं, आई होता येत नाही. पण आईच्या अगोदर जर वडील गेले ना तर आई आईचंही प्रेम देऊ शकते आणि वडिलांचंही प्रेम देऊ शकते. आळंदी सुटल्यानंतर पहिलाच सप्ताह माझा सुक्याने गावाला होता. वडिलांना एवढा आनंद, रिक्षा चालवायची वडील माझे. मयूर दादा, शिवाजी बाबा, मोटरसायकल सुद्धा नव्हती. सुक्यानाचा सप्ताह पहिला आला. राजूभाऊ साक्षीदार आहे त्या गोष्टीला, समोर बसलेले आहेत माझ्या. वडिलांनी 5,000 रुपयाची मोटरसायकल घेतली ती किरण महाराज. एवढा आनंद. वडील गेले, आज वडील नाही आहेत. पण मला थोडासा पुढचा भाव सांगायचा आहे. या कीर्तनांच्या माध्यमातून, या प्रवचनांच्या माध्यमातून, कथांच्या माध्यमातून महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर फिरण्याचा योग येतो. घरी जाण्याकरता रात्र मध्यरात्र घरी जाण्याकरता होते. पण मंडळी सांगू, किती वाजता घरी जाऊ द्या, नुसता गाडीचा आवाज जरी अंगणामध्ये आला ना तरी धडपडून उठणारी माय आपोआप दरवाजा उघडून ठेवते. ज्या वेळेला घरात पहिलं पाऊल पडतं ना त्यावेळेला पहिला शब्द तिच्या मुखातून बाहेर पडतो, भाऊ जेवला का रे? काय करायची तिला इतक्या वेळ जागा राहण्याची? झोप येत नाही का? किती थकलेली असली, भागलेली असली, शिनलेली असली, आपली माय आणि आपले बाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत घराला मोठं घर पण आहे. मयूर दादा, आपल्या माय बापाची अवस्था जर बघितली तर घायाळ झालेल्या पक्षिणीसारखी असते गड्या. माया मंदिर
आज घायाळ पक्षी जाई तिला ना भेटा आज घायाळ पक्षी जाई तिला ना भेटा तिने बांधल घरट दिला विसावा निवारा घेऊन पंखाखाली भराविला मोती तारा दूर उडाली पाखर पांगाईचा पेडाया आज घायाळ पक्षी जाई तिला ना भेटाया आ, 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 जय हो. किरण दादा, असू देवा आकाश किती उंच, पण आकाशालाही गवस निघालणारा आवाज आमच्या मयूर महाराजांचा आहे. असो, भावनेच्या भरात थोडंसं वाहत गेलो, पण तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये नितांत आणि निस्वार्थ भावनेने प्रेम करणारे 2 वर्ग सांगितलेत. त्यापैकी पहिला वर्ग सांगितला व्यावहारिक वर्ग आणि दुसरा वर्ग सांगितला पारमार्थिक वर्ग. व्यावहारिक दृष्टिकोनातून मायबाप तुमच्या आमच्यावरती नितांत आणि निस्वार्थ प्रेम करतात, आणि पारमार्थिक दृष्टिकोनातून फक्त एकच पात्र नितांत आणि निस्वार्थ प्रेम करतं. ते पात्र म्हणजे संत महात्मे. संत महात्मे, संतांनी आईचंही प्रेम द्यावं आणि संतांनी बापाचंही प्रेम द्यावं. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जडजीवा. तुमच्या आमच्यासारख्या जडजीवांचा उद्धार व्हावा या अपेक्षा सकल संत महात्म्यांच्या मनाची. आणि म्हणून सगळ्याच्या सगळ्या संतांनी स्वतःच्या वेळातला वेळ खर्च करावा आणि तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाला सावरण्याचं, सावध करण्याचं. जगाचा कल्याण संतांचा विभूती, जगाचा कल्याण संतांचा विभूती, जगाचा शिवाजी महाराजांकरता टाळी होजा सगळ्यांनी जोरदार. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, तुमच्या आमच्यावरती आईसारखं आणि बापासारखं प्रेम संतांनी करावं. जास्त विषयांतर या मुद्द्याचं करत नाही, महत्वाच्या मुद्द्यापर्यंत येऊन पोहोचतो. वारकरी संप्रदायाचा पाया ज्या संतांनी रचला त्या संतांचं नाव ज्ञानोबा आहे. अवघ्या वयाच्या 22व्या वर्षापर्यंत ज्ञानोबा जीवन जगले. किती वर्षापर्यंत? बोला बोला, किती वर्षापर्यंत? अवघ्या वयाच्या 22व्या वर्षापर्यंत. पण एवढे पवित्र जीवन जगलेत, एवढे पवित्र जीवन जगले. ज्ञानोबांच्या जीवनातली सगळ्यात मोठी श्रीमंती सांगू, ऐका श्रीमंती. ज्या माझ्या ज्ञानोबांना बालपणामध्ये, बारकाईने ऐका बरं का, ज्या माझ्या ज्ञानोबांना बालपणामध्ये
आईचंही प्रेम मिळालं नाही आणि ज्या माझ्या ज्ञानोबांना बालपणामध्ये बापाचंही प्रेम मिळालं नाही, त्या ज्ञानोबांनी संपूर्ण विश्वाला लेकरं समजून जवळ यावं आणि मायबापाचं प्रेम वाटावं ही ज्ञानोबांच्या जीवनातली सगळ्यात ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय बंदी तसे. ज्या समाजाने ज्ञानोबांना आईची मांडी मिळू दिली नाही आणि ज्या समाजाने ज्ञानोबांना बालपणामध्ये बापाची मांडी मिळू दिली नाही, त्याच लोकांना ज्ञानोबांनी लेकरं समजून मांडीवरती घ्यावं ही ज्ञानोबांच्या जीवनातली सगळ्यात मोठी श्रीमंती. अवघ्या वयाच्या 22व्या वर्षापर्यंत ज्ञानोबांचे जीवन जगले, पण नितांत आणि निस्वार्थ भावनेने माय बापासारखं प्रेम तुम्हा आम्हाला सामान्य जीवाला वाटलं. आणि अगदी तसंच वारकरी संप्रदायाच्या कलश आणि शोभून दिसणारे श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय 375 वर्षापूर्वी वयाच्या 42व्या वर्षापर्यंत जीवन जगले. पण एवढं पवित्र जीवन जगले, एवढं पवित्र जीवन जगले, एवढं पवित्र जीवन जगले की तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाचा जन्म सार्थकी लागला पाहिजे हा हेतू मनामध्ये ठेवून माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी स्वतःच्या वेळातला वेळ खर्च करावा आणि तुमचा आमचा जन्म सार्थकी लागण्याकरता अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये शिकवावं. टाळी वाजवा बाबांकरता एकदा. वा शंभू महाराज, वा असं देव जुनं खोड आहे महाराज. जुनं ते सोनं.
जुनं ते सोनारी सोनं. आमच्यासारखे तरुण मंडळी सुद्धा मागे टाकतील अजून एवढं गोड आवाज देव. त्यांचा. हा? वा. आणि गेल्या अनेक वर्षाची खऱ्या अर्थाने साधे बरं का गावाला. असं अभंगाचं पहिल्या चरण अतिशय गोड आवाजामध्ये स्वरबद्ध केलं शिवबाबांनी. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबा तुम्ही आम्हाला शिकवतात, सांगतायत. जगद्गुरु तुकोबा म्हणतात सांगतो, सांगतात म्हणजे शिकवतायत. सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला, तुम्ही पांडुरंगाला भजा. तुम्ही आम्हाला जागवण्याचं काम करतायत. आणि आपल्या जीवनामध्ये मंडळी जगद्गुरु तुकोबांनी ज्यांच्या चरणाचा पत्ता सांगितला, ज्या पांडुरंगाला भजायला सांगितलं, त्या पांडुरंगाशिवाय सोपा पर्याय नाही. सगळ्या सोप्यातला देव आणि सामान्यातल्या सामान्य माणसाचा देव म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे. पटून गेल तुम्हाला, तसं बोलणार नाही. बाकीच्या भारतातल्या कोणत्याही देवाच्या ठिकाणी जा तुम्ही, कोणत्याही देवाचं दर्शन घेण्याकरता आपला आणि देवाचा 10-10 फुटाचा अंतर आहे. आहे का नाही? बोला बोला, आहे का नाही? बोला, आहे. मान्य आहे का नाही? आपल्याला मान्यच करावं लागेल. 10-10 फुटाचा अंतर आहे. बाकीच्या देवाच्या ठिकाणी जरी गेलं तर वाढवाची पावती फाडावी लागते VIP दर्शन करता, आणि मग देवाच्या चरणापाशी जायला मिळतं. पण पांडुरंगाच्या चरणाची श्रीमंती एवढी मोठी आहे. भारत देशाचा पंतप्रधान जरी आला, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री जरी आला, आणि तुमच्या आमच्यासारख्या सामान्यातल्या सामान्य वारकरी जरी गेला, तरी चरणावरती डोकं ठेवून दर्शन एवढ्या सोप्यातला देव म्हणजे पांडुरंग परमात्मा. सोप्यातला. आणि त्याच्याशिवाय सोपा पर्यायच नाही. आपल्या प्रत्येकाच्या पाठीमागं भीती आहे. यमाची भीती, काळाची भीती प्रत्येकाच्या पाठीमागं आहे. कोण कधी या जगाचं निरोप घेईल सांगता येत नाही. प्रत्येकाच्या पाठीमागं भीती आहे. पण त्या भीतीवरची जर विजय प्राप्त करायचा असेल तर आपल्याला पांडुरंगाच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचावं लागेल. गाड्या त्याला भजणं गरजेचं आहे. ज्ञानोबराय वर्णन करतात. ज्ञानोबराय म्हणतात, किरण उठा उठाव जागा, पाठी भयाले मोठे. उठा उठा हो जागा, पाठी भय आले मोठे. पंढरी वाचोनिया तुझा ठाव नाही कोठे, तुझा ठाव नाही कोठे. उठा उठा हो जागा, पाठी भय आले मोठे. 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 बोला उठा 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 भयाले मोठे. उठा उठा हो माय बाबा, पायी भयाले मोठे. उठा उठा पाठी भयाले मोठे. उठा उठा हो नागा, पाठी भयाले मोठे. उठा उठा हो जागा, पाठी भयाले मोठे. उठा उठा हो जागा, पाठी भयाले मोठे. पंढरी वाचोनिया तुझा ठाव नाही कोठे,
उठा 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 हो जागा पाठी भैयाले मोठे उठा उठा हो जागा पाठी भैयाले मोठे ज्ञानोबा म्हणतात उठा जागे वा प्रत्येकाच्या पाठीमागे भीती आहे आणि त्या भीतीतून जर वाचायचं असेल तर पंढरी वाचून या तुझा ठाव नाही पांडुरंग परमात्म्याशिवाय दुसरा सोपा पर्याय नाही म्हणून पांडुरंगाला भजा सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला आणि तुम्ही जर पांडुरंगाला जर भजले ना तर पांडुरंगाला भजल्यानंतर देवाचे जेवढे काही अवतार आहेत त्या अवतारांचं भजन केल्याचं फळ किंबहुना त्यांना भजल्याचं फळ तुमच्या आमच्या पदरात पडतं कारण अवताराच्या राशी तू हा उभा विटे वरी शंख चक्र गदा पद्म सहित देवाचे सगळेचे सगळे अवतार ज्या पदामध्ये सामावलेले आहेत ते पद विटेवरती उभे पंढरपूर तीर्थक्षेत्रावरती समचरणाने खऱ्या अर्थाने दोन्ही पाय विटेवरती ठेवून पांडुरंग परमात्मा उभा आहे. चला पुढे. कोणी जर भगवान कृष्ण परमात्म्याची भक्ती जीवनामध्ये करत असेल त्यांना नाही द्वार केलं जाता आलं नुसते पंढरपूरला जरी गेले तरी सुद्धा पांडुरंगाच्या चरणावरती नतमस्तक झालं तरी भगवान कृष्ण परमात्म्याचं दर्शन घेतल्याचं फळ तुमच्या आमच्या पदरात पडतं कारण पांडुरंग आणि भगवान कृष्ण परमात्मा वेगळे नाही. हे भेद आपण करतो आपण वाटा पाडतो वेगवेगळ्या पण देव हा एकच आहे. द्वारकेची अवघी संपदा घेऊनी आले चक्रपाणी पंढरीसी हे पुरावे संत साहित्यातले आहेत. चला पुढे. कुणी जर महादेवाची भक्ती करत असेल तर महादेवाचं आणि पांडुरंगाचं दर्शन एकाच ठिकाणी घडतं पंढरपूरला. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. भगवान महादेव म्हणजे पांडुरंग परमात्म्याचे पहिले वारकरी एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. अलीकडच्या काळामध्ये तीही भेद करतात आता लोक. काही काहींना जर म्हटलं ना चला पंढरपूरला लोक म्हणतात आम्ही महादेवाचे भक्त आहेत आम्ही शैव संप्रदायाचे आहेत. पण शैव संप्रदाय आणि वैष्णव संप्रदाय मुळीच वेगळा नाही. दोघही एकच आहे. विश्वाच्या पाठीवरती पहिली वारी जर कोणी केली असेल पांडुरंगाची तर पहिली वारी भगवान महादेवाने केली. हे माझ्या मनाचं नाही याला संत साहित्यातला पुरावा आहे. सांगू. रंबादिक नाचती उभ्या जोडोनी हात उभ्या जोडोनी हात घेऊन आला रंबादिक नाचती उभ्या जोडोनी हात पार्वती आणि तिचा कांत म्हणजे तिचे मालक तिचे पती तिचे धनी भगवान शंकर. रंबादिक नाचती उभ्या जोडोनी हात त्रिशूळ डमरू घेऊनी आला गिरजेचा कांत. भगवान पांडुरंग परमात्म्याचे पहिले वारकरी म्हणजे भगवान शिवे एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. म्हणून हरिहरा भेद नाही नका करू वाद. शैव संप्रदाय आणि वैष्णव संप्रदाय मुळीच वेगळा नाही एकच आहे. आणि भगवान पांडुरंग परमात्म्याने भगवान शंकराला मस्तकावरती जागा दिलेली. कुठं? मस्तकावरती. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. म्हणून पांडुरंगाच्या चरणावरती नतमस्तक जर झालो तर एक त्या पांडुरंगाचं दर्शन होतं यात नवल नाही. पांडुरंगाच्या चरणावरती नतमस्तक जर झालो तर भगवान कृष्ण परमात्म्याचंही दर्शन होतं. पांडुरंगाच्या चरणावरती नतमस्तक जर झालो तर भगवान महादेवाचं दर्शन होतं. नवे तर जेवढे काही देवाचे अवतार आहेत ते सगळे सगळे अवतार ज्या पदामध्ये सामावलेले आहेत ते पद म्हणजे पांडुरंगाचे चरण. अवताराच्या रासे तू हा उभा विटेवरी शंख चक्र गदा पद्म सहित हरी. फक्त द्वारकेला देहुडा चरण आहे आणि पंढरपूरला कसं आहे समचरण आहे. एवढी मोठी श्रीमंती पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणाची आहे. गेलं पाहिजे त्याच्या चरणापर्यंत. खूप आनंद आहे मंडळी. किती आनंद आहे. दरवर्षी माझ्या विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा पायी पालखी सोहळा भुवैकुंठ पंढरपूरच्या दिशेने वट पौर्णिमेच्या पर्वकाळावरती मार्गस्थ होतो. एवढा आनंद असतो. तो आनंद उपभोगण्याकरता एकदा तरी पंढरपूरच्या वारीमध्ये सामील व्हा. एवढा आनंद आहे.
किती आनंद आहे सांगू तुम्हाला. इथं बसल्या बसल्या तो आनंद पाहायचा का तुम्हाला. एवढा आनंद आहे ज्यावेळेला विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तनाथ महाराजांचा पायी पालखी सोहळा वैकुंठ पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतो, त्यावेळेला लाखोने वारकरी माझ्या निवृत्तनाथांच्या सोबत असतात आणि प्रत्येक वारकऱ्याचं अंतकरण प्रत्येक क्षणाक्षणाला सांगत असतं. भीमा तिरी एक बसविले नगर, भीमा तिरी एक बसविले नगर. काही वाजता सगळे एका तालात इथं बसल्या बसल्या पंढरपूरच्या वारीचा आनंद आपल्याला सगळ्यांना घ्यायचा. पांडुरंगाला बसल्या बसल्या किती मोठा आनंद आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतो. तो आनंद या चालीच्या माध्यमातून प्रत्येकाच्या हृदयामध्ये साठवायचा. एका तालात एक ताल. भीमा तिरी एक बसविले नगर, भीमा तिरी एक बसविले नगर. त्याचे नाव पंढरपूर, त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोगाची चार भुजांच्या, तेथील मोगाची चार भुजांच्या. पहिल्या 16,000 रे, पहिल्या 16,000 रे. हे नाचत जाऊ त्याच्या गावात खेड्या, सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावात खेड्या, सुख देईल विसावारे. हे नाचत जाऊ त्याच्या गावार खेडिया, सुख देईल विसावारे. म्हणजे क्षेत्र आहे तरी कुठं जम्बू या दीपा माझे, एक पंढरपूर गाव. एक तारी, एक साथ.
पाठपर्यंत दाबला. वा किरण महाराज किरण महाराजांकरता टाळी वाजवा सगळ्यांनी जोर. दोन्ही हा त्यांच्याकरता टाळी वाजवा. वा वा. किरण महाराज त्यांचं पहिलं नाव भोळे भाविक हे जुनाटचा. वा विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. आता एक प्रश्न मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचा. जागे ना तुम्ही सगळे? झोपले का काय? जागे ना? एक प्रश्न विचारायचा आहे. इथं बसल्या बसल्या वारीच्या वाटेवरच्या 2 चाली तुमच्या मनापर्यंत पोहोचवल्या. ऐकल्या का तुम्ही? ऐकल्या. त्या चाली ऐकत असताना तुम्हाला घरची आठवण झाली की इथला आनंद मिळाला? इथला आनंद मिळाला. मला एक सांगा, कीर्तनात बसल्या बसल्या नुसत्या वारीच्या वाटेवरच्या 2च चाली ऐकल्या तर एवढा आनंद मिळतो, तर पंढरपूरच्या वारीमध्ये ह्याच चाली ऐकायला मिळतात. किती आनंद असेल. तो आनंद उपभोगण्याकरता, त्याच्या चरणाला घट्ट मिठी मारण्याकरता, आपल्या अंतकरणातलं प्रेम त्याच्या चरणावरती ओतण्याकरता, आपला पवित्र माता त्याच्या चरणावरती टेकवण्याकरता सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला. तुम्ही पांडुरंगाला भजा. आणि जर तुम्ही पांडुरंगाला भजले नाही तर नाही तरी गेला जन्म वाया. तुमचा जन्म पूर्णपणे वाया गेल्याशिवाय राहणार नाही. जेवढे आपण पांडुरंगाला न भजता प्रपंचामध्ये मिळवण्याचे प्रयत्न करतो तेवढे आपण देवापासून लांबच लांब लांबच लांब लांबच लांब निघून जातो. करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वावसी. मग पांडुरंगाला भजण्याकरता कशाची अपेक्षा आहे? पांडुरंगाला भजण्याकरता फक्त अंतकरणात भाव पाहिजे. काही न लगे एक भावची कारण तुका मनी आन विठोबाची. पांडुरंगाला भजण्याकरता अंतकरणामध्ये फक्त शुद्ध भाव पाहिजे. त्या भावाच्या बळावरती अनेकांनी विश्वाच्या मालकाला आपलंसं केलं. राधेकडे काय होतं? मीराबाईंकडे काय होतं? पण प्रेम, नितांत प्रेम भगवंतावरती होतं. आणि त्या प्रेमाच्या बळावरती विश्वाच्या मालकाला, जगाच्या बापाला जिंकलं. एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा अंतर क्या दोनों की चाह में बोलो. एक प्रेम दीवानी एक दस, एक प्रेम दीवानी एक दस दीवानी. प्रेमाच्या बळावरती भगवंताला जिंकलं. गिरधर लाल तो भाव का भूखा. 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 समर्पक आणि अतिशय गोड पुरावा मयूर महाराजांनी पोचवला आपल्या मनापर्यंत. गिरधर लाल तो भाव का भूका. त्याला फक्त तुमच्या आमच्या अंतकरणातला शुद्ध भाव पाहिजे. भावाच्या बळावरती तो आपल्या करता सर्वस्व अर्पण करतो. गड्या साधा वया भक्ती काज नाही लाज दरीत, पण शुद्ध भाव असेल तर आवडीने भावे हरिनाम घेसी परिणाम तुझी चिंता त्यासी सर्व आहे. त्याला प्रत्येकाची चिंता आहे, पण त्याला तुमची आमची चिंता पडावी याकरता आपल्या अंतकरणामध्ये त्याच्याबद्दल प्रेम पाहिजे, आपुलकी पाहिजे, श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. आणि आपल्या अंतकरणात जर शुद्ध भाव, शुद्ध विश्वास आणि शुद्ध श्रद्धा जर असेल तर त्याला प्रत्येकाची चिंता आहे. कोणाकोणाची? आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा गाता, आंधळ्या पांगळ्याचा आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा
प्रत्येकाची चिंता आहे. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, प्रसवला विश्व तोची, सर्व होय जाणता, घडीमोडी हेळा मात्रे, पाप पुण्य संजिता, भव दुःख कोण वारे, तुझं वाचवणे चिंता. प्रत्येकाला प्रत्येकाची चिंता आहे, पण त्याला तुमच्यांची चिंता पडावी याकरता सांगतो तुम्हासी, भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. आपला जन्म पूर्णपणे वाया गेल्याशिवाय राहणार नाही. पण पांडुरंगाला भजणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मग पांडुरंगाला भजायचं, मग काय करायचं? रोजच पंढरपूरला जाता येईल का आपल्याला? नाही. पण ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळबाबा. नाही पंढरपूरला जाता आलं तरी रोज घरामध्ये बसून रोज कमीत कमी 15 मिनिटं तरी आपण त्याला देऊ शकतो ना. त्या 15 मिनिटाच्या जोरावरती सुद्धा त्याला आपण भजू शकतो. मग त्याला भजायचं तरी कसं सांगतो, जरा सगळ्यांनी हातवरती करा. सबकन एक साथ, क्या बात है, वाह. विठोबार हरे हरे गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी तारी 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 माय बा. घेतले. ज्या देवाने तुम्हा आम्हाला जन्माला घातलं त्या देवाचं भजन करण्याकरता अजिबात कंटाळा करायचं नाही. फक्त याच जन्मामध्ये देवाचं भजन करता येतं, बाकीच्या जन्मामध्ये नाही. आणि आपण नेहमी त्या देवाचं भजन करावं याकरता अधिकार संपन्न श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराने आपल्यासमोर जोडी पसरली, दान मागितलं. जगद्गुरु तुकोबारा तुमच्या आमच्यासमोर दान मागतायत, एवढी आपली पात्रता आहे का? जगद्गुरु तुकोबारा आपल्यासमोर हात पसरवतायत, दान मागतायत. एवढे सामान्य जगद्गुरु तुकोबारा होतील का? नाही हो. पण तरी सुद्धा आपण नेहमी भगवंताचं चिंतन करावं आणि परमार्थ करावा याकरता माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी हात पुढे केले आणि दान मागितलं. जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती, जागे जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जाग जाग बोलती. आई वाजवा सगळ्यांनी एका तालात. जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती, जागे जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. हे जागता जगदेव रागा काही वाव, जागता जगदेव रागा काही भाव,
आता जागा रे 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 भाईनो जागा जागा रे भाईनो जागा जागा रे भाईनो जागा आता जागा रे भाईनो जागा जागा रे भाईनो जागा जागा रे भाईनो जागा जागा रे भाईनो जागा आयुष्य जात आहे पहा आयुष्य जात आहे पहा आयुष्य जात आहे पहा काळ संपत आहे पहा काळ संपत आहे पहा सबजन एक साथ एकांतरा जय हो माय बाप तुम्ही वासदेव तुम्ही वासदेव तुम्ही वासदेव तुम्ही वासदेव 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 म्हणारे तुम्ही वासदेव वासदेव म्हणारे वासदेव 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 म्हणारे तुम्ही वासदेव वासदेव म्हणा वासदेव 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 म्हणा तुम्ही वासदेव वासदेव म्हणा वासदेव वासदेव म्हणा तुम्ही वासदेव वासदेव म्हणारे वासदेव वासदेव म्हणा वासदेव 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 म्हणारे वासदेव 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 म्हणा वासदेव 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 आमच्या किरण महाराजांकरता तेजस महाराजांकरता टाळी होईल आणि आता जर देवाचं भजन केलं नाही तर ज्याचा हात मोडल त्याच्या गळ्यात पडल जाईल तर तुमचं जाईल आमचं काय जाणार आहे आणि म्हणून जीवन जगत असताना देवाचं भजन करायला अजिबात कंटाळा करू नका जरी देवाचं भजन करायला कंटाळा केला असेल तरी संतांचं भजन करायला अजिबात कंटाळा करू नका सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी मोठ्या प्रमाणे परत एकदा हात वरती करा तू म्हणशाल आजचा बाबा नुसता हात वरती काढायला होतो पण करा हा आनंद फक्त वारकरी संप्रदायामध्ये आणि याच जन्मामध्ये दुसऱ्या जन्मामध्ये करावरती हात ज्यांना ज्यांना दोन हाती त्यांनी करावरती वा शेजारची तपासा आता आपण करावरती हात मस्त गोड सुंदर एकाग्रतेने माझ्या विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचं भजन आपल्याला करायचं निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव
बसलेल्या मंडळीला सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी मोठ्या प्रमाणे वरती हात करा. सगळ्यांनी खाली बसलेल्या मंडळीचा आवाज आला पाहिजे. करावरती हात. फक्त खाली बसलेल्या मंडळीचा जय जयकाराचा आवाज आला पाहिजे. करावरती हात. सबजण एक साथ. वा माझ्या पाठीमागं म्हणायचं, बोलो जय श्रीराम. अजून थोडासा जोरात आवाज. हा बोलो जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हरी जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली हरी जय 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 ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. कीर्तन माझं संपलंय. कोणी आपली पवित्र जागा सोडायची नाही. जे उठल त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ. बसा खाली. आता शेजारच्याने सांभाळायचं बरं का. तुम्हाला जगायचं आहे का. ऐका, कोणीच जागा सोडायची नाही. प्रत्येकाने खाली बस. हा झालं, कीर्तन संपलं. काल 11:15 वाजले होते, आता फक्त 11:15 वाजले. त्याच्यामुळे अजिबात गडबड करायची नाही. एवढं कीर्तन तुम्ही सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि शेवट का गोंधळ करायचा. हा आपल्या चपला आपल्यालाच मिळणार आहे. काळजी करू नका. हनुमंतराय पाहत होते सगळ्या. चला बद्याप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात मोठ्या खेळमेळी वातावरणामध्ये याही वर्षी आज सोहळा पूर्णत्व दिशेला जातो. या सोहळ्यातील तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपे सेवा मज पामरापर्यंत येऊन पोहोचली होती. खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून या सेवेचा योग मज पामरापर्यंत येऊन पोहोचला. ती माझी स्नेही, माझी नातेवाईक, आमचे मामा. खऱ्या अर्थाने मामांपेक्षा आमच्या रुद्राची खूप अपेक्षा होती. माझ्या वाढदिवसाला राहुल महाराजांचंच कीर्तन झालं पाहिजे ही अपेक्षा त्याची होती. 2-3 वर्षापासून तो 8 तास घरी करत होता की राहुल महाराजांचंच कीर्तन झालं पाहिजे. आणि म्हणून यावर्षी मामांनी मला आपुलकीने फोन केला. आदरणीय वंदने आमचे विश्वनाथ मामा चौधरी असतील, आदरणीय आमचे ज्ञानेश्वर मामा चौधरी असतील. खऱ्या अर्थाने पारमार्थिक क्षेत्रामध्ये वाटचाल करत असताना नितांत वारकरी संप्रदायाबद्दल नितांत प्रेम, आदर, आपुलकी त्यांच्या मनामध्ये आहे. खऱ्या अर्थाने गावातील भजनी मंडळामध्ये मोठा सहभाग त्यांचा संपूर्ण कुटुंबाचा आहे. घरी गेल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या घरामध्ये एक वेगळी सात्विकता पाहायला मिळते. ही वारकरी संप्रदायाची श्रीमंती आहे. मागच्या वर्षी याच त्यांच्या सौजन्याच्या दिवशी, त्यांच्या संत सेवेच्या दिवशी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, समाज प्रबोधनकार आणि प्रत्येकाला हवाहवंसं वाटणारे व्यक्तिमत्व गेल्या 35 ते 40 वर्षापासून संप्रदायामध्ये जे टिकून आहेत ते आदरणीय वंदनीय निवृत्ती महाराज इंदोरीकर बाबांची सेवा त्यांच्या सौजन्याने होती. मागच्या वर्षी 6 ते 8 कीर्तन बाबांचं इथं झालं. 5 ते 7 हे डॉक्टर ते होते मागच्या वर्षी त्या कीर्तनाला. आणि इथलं कीर्तन करून ते ओझरला कीर्तनाला आले होते सगळे. माझं कीर्तन ओझरला होतं. मागच्या वर्षी महाराजांचं कीर्तन त्यांच्या सौजन्याने गावामध्ये झालं. आणि यावर्षी माझ्यासारख्या लहान कीर्तनकारांना त्यांनी इथं बोलवलं. खरं त्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद देतो. खरं तर मामा आहे, नितांत प्रेम त्यांचं माझ्यावरती आहे. भेंडाळीमध्ये कधी जरी आले तरी आपुलकीने त्यांचा फोन मला असतो. महाराज कुठे आहेत, बरे आहेत का. दरवर्षी विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तनाथ महाराजांसोबत ते पंढरपूरच्या पायवारीमध्ये त्यांच्या दोघांपैकी एक कोणीतरी असतं. ही श्रीमंती वारकरी संप्रदायाची श्रीमंती आहे. त्यांच्या निमंत्रणामुळे या सेवेचा योग तिसऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प मज पामरापर्यंत येऊन पोहोचलं. मी खूप हुशार आहे, मी खूप पंडित, याच्यातला काही भाग नाही. तुम्ही सगळ्यांनी खऱ्या अर्थाने खांद्यावरती घ्यावं आणि मी खऱ्या अर्थाने तुमच्या सगळ्यांच्या समोर बडबड करावी या पात्रतेचा मी आहे. तरीसुद्धा सगळ्यांनी एवढं मोठं स्थान मला या व्यासपीठावरती दिलं. सगळ्यांच्या पवित्र चरणाला पवित्र अंतःकरणाने वंदन करतो. विशेषतः आमचे ज्ञानेश्वर मामा असतील, विश्वनाथ मामा असतील, दोघांनाही शितशा वंदन करतो. सकाळची अन्नदानाची सेवा ज्यांच्याकडे होती त्यांचं नाव काय नाव, वसंतराव सुखदेव चौधरी. त्यांच्याकरता आमच्या मामांकरता जोरदार टाळी वाजवा सगळ्या. कारण ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. ज्यांच्या अन्नदानाची सेवा सकाळच्या सत्रामध्ये होती ते वसंतराव काका, त्यांनाही खूप खूप मनापासून धन्यवाद देतो. आदरणीय आमचे दोनही मामा त्यांनाही धन्यवाद देतो. त्यांचा संपूर्ण परिवार, आमचे राहुल दादा असतील,
सगळेच मंडळी, सगळ्यांच्या चरणाला पवित्र अंतःकरणानं वंदन. या कीर्तनाकरता उपस्थित असणारे सगळे दिग्गज मंडळी आहेत. छबू महाराज आहेत, शंकर महाराज आहेत, किरण महाराज आहेत, तेजस महाराज आहेत, हरी महाराज आहेत, इकडे मयूर महाराज आहेत, इकडे आमचे शिवाजी महाराज आहेत आणि संपूर्ण सोहळ्याचं चित्रीकरण जे करतायत आणि आपल्या दिक्षी गावचा सप्ताह संबंध महाराष्ट्रभर ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळणारे त्या आदरणीय वंदनीय वारकरी विश्वधारा चॅनलचे संचालक आदरणीय वंदनीय आमचे बनकर दादा, एकदा त्यांच्या नावाने जोरदार टाळीचा सगळ्यांना. आदरणीय संतोष भाऊ, त्यांनी गोड ऑपरेटिंग केली, तुम्हालाही वंदन करतो. गावातील संपूर्ण तरुण मंडळी एकोप्याने सप्ताह सहकार्य करतात, एकदा तरुणांच्या नावाने जोरदार टाळीचा सगळ्यांनी. सगळ्या माता माऊल्या, पुरुष मंडळीपेक्षा माता माऊल्या जास्त पाहायला मिळतात. इथंच नाही, कुठंही जा तुम्ही. आणि एक सांगू का, जबाबदारीचं वाक्य बोलतो एक. महाराष्ट्रातील सांप्रदायिक पद्धतीची परंपरा किंबहुना महाराष्ट्रातील आध्यात्मिक परंपरा आज कोणाच्या अनुषंगाने जिवंत पाहायला मिळत असेल तर ती माता माऊल्यांच्या स्वरूपाने पाहायला मिळते. कुठंही जा, सप्ताहाला जरी गेलं तरी माता माऊल्यांचा जास्त सहभाग असतो, जास्त उपस्थिती असते. पुरुष मंडळी थोडेसे आपण कमी आहे, म्हणून त्यांना 50% आरक्षण आहे. आपल्याला आपण कीर्तनाला जरी आलो तरी एकाग्रतेने बसत नाही. आपण कीर्तनाला जरी उपस्थित असलो तर 5 लोक इथं, 5 लोक तिकडं, 5 लोक पाठीमागं, 5 लोक तिकडं. कीर्तन पटलं तर थांबायचं आणि जांभाळी आली की मागच्या मागून. म्हणून आपल्याला 50% आरक्षण नाही. पण असं विनोदाचा भाग सोडा. सगळ्या माता माऊल्या आहेत, पुरुष मंडळी आहेत, सगळ्यांच्या पवित्र चरणाला पवित्र अंतःकरणानं वंदन करतो. गावातील बालगोपाळ भजनी मंडळी, एकदा यांच्या नावाने जोरदार टाळी सगळ्यांनी. आज कीर्तनामध्ये फक्त टाळ घेऊन उभे दिसत आहेत ती गड्या, पण भविष्यात यांच्यापैकी एखादा गोड गायनाचार्य सुद्धा असू शकतो, गोड कीर्तनकार असू शकतो, गोड मृदुंगाचार्य सुद्धा असू शकतो. त्याच्या पलीकडे जाऊन सांगू, जरी कीर्तनकार नाही झाला, जरी गायनाचार्य नाही झाला आणि जरी खऱ्या अर्थाने मृदुंगाचार्य नाही झाला तरी उभ्या आयुष्यात आईबापाला घराच्या बाहेर काढणार नाही श्रीमंती वारकरी संप्रदायाची. सगळं बालगोपाळ भजनी मंडळ. आपल्या गावच्या बातम्या पेपरला बघितल्या, आपल्या गावच्या बातम्या पेपरला बघितल्या, जिल्हा परिषद शाळेच्या बातम्या. आणि आमच्या गावचे शिक्षक तुमच्या शाळेला शिकवायला आहे. माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आदरणीय वंदनीय बाजीराव सर कमानकर, त्यांच्या स्टेटसला आपल्या गावच्या जिल्हा परिषद शाळेची नेहमी स्टेटस मी पाहत राहतो. आषाढी वारीच्या पर्वकाळावरती गोड दिंडी सोहळा गावामध्ये संपन्न झाला, सगळ्या मुलांना एकत्रित करून. हे आदर्शवत उपक्रम आपल्या गावामध्ये घडतायत. याचा अर्थ एकच आहे, पुढची जी पिढी आपल्या गावामधली तयार होणार आहे, ती आदर्शवत पिढी तयार होणार आहे, ही खूप श्रीमंतीची बाब आहे. सगळ्यांच्या पवित्र चरणाला पवित्र अंतःकरणानं वंदन करतो. आमचे दिगूदादा या कीर्तनाकरता इथपर्यंत येऊन पोहोचलेत. शेवट त्यांच्यावरती लक्ष केलं, तुम्हालाही वंदन करतो. या महाराजाला टाळ कसा वाजवायचा हे शिकवण्याचं काम ज्यांनी केलं ते आमचे आजोबा के बाबा, ते या कीर्तनाकरता शेजवळवाडीवरून इथपर्यंत येऊन पोहोचले. त्यांच्यासोबत आलेले सगळे सहचारी मंडळी, तुम्हालाही वंदन करतो. आज हा महाराज उभा दिसतोय ना, गावातले 2-3 महाराज, 2-3 ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी आहे, त्यांनी हाताला धरावं, बळच हरिपाठामध्ये उभं करावं. एखाद्यानं जर सांगितलं ना, हे बोरा तुला येत नाही, शांत बस, तर या 4-5 माणसांनी परत हात धरावा आणि परत मला माईकवरती उभं करावं. एवढा आधार देण्याचं काम के बाबा असतील, आमचे शुक्लेश्वर आप्पा असतील, या सगळ्या मंडळीने मला केलं. परिणाम तुमच्या सगळ्यांच्या समोर सेवा करण्याचं सद्भाग्य मला प्राप्त झालं. सगळे जीवलग मंडळी, सगळ्यांच्या पवित्र चरणाला पवित्र अंतःकरणानं वंदन करतो. अनावधानाने एखाद्याचं नाव जर राहून गेलं असेल, गावातलं कोणाचंच नाव मी उल्लेख करणार नाही. का माहिती का, सगळेच मंडळी माझ्या जीवाचे हात, एखाद्याचं घ्यायचं आणि एखाद्याचं राहून जाण्यापेक्षा सगळेच जण माझ्या जीवाचे हात. सगळ्यांच्या पवित्र चरणाला पवित्र अंतःकरणानं वंदन आणि कीर्तनाची सांगता. विनेकरी दादा आहेत, तुम्हालाही वंदन करतो. सगळ्यांच्या चरणाला पवित्र अंतःकरणानं वंदन आणि कीर्तनाची सांगता. विठ्ठल जय धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा